लाजायला काय झालं? बेबी मावशी समोर असं लाजायला लाज नाही वाटत? वाटते की लाज. वाटतीये ना? झाली का मांडव परतनी? हा झाली की. अजून काय काय झालं? म्हणजे पूजा बिजा बी घालायची असते होय त्यानंतर? अरे रामा, तुझी आई म्हणते ना आडगी, अगदी आडगी आहेस तू. आव नुसती आडगी नाही, बधिरच. मला तर माझ्या रणजाचीच काळजी वाटायला लागली बघ. अरे तुम्ही दोघी इथं कसली कुजबूज चालली होती? 100 वर्ष आयुष्य आहे तुला. मला तुझ्या बायकोची काळजी वाटायला लागली बरं. तिला काउन्सिलिंगची गरज आहे. हा, काउन्सिलिंगची? कसल्या? मांडव परतनी नंतर काय आहे याची? मांडव परतनीनंतर काय असतं त्यानंतर? बेबी मावशी तू पण ना. ढवळ्याला चांगला पवळा मिळालाय. तुझ्या बरोबर हा राहायला काय लागलाय? गुण लागला बघ तुझा बैलकुटचा. चला, तुमच्या राजा राणी मध्ये माझ्या बदाम दुर्रीचं काय काम आहे? चांदण्यात काय करतात माहितीये ना? हा, काय रे रंजा? बेबी मावशी जा बघू इथून. अगं बाई, निघाले मी. बेबी मावशी पण ना. बरं तुला करमतंय ना? नाही जमतंय ना इथे, म्हणजे ऍडजस्ट व्हायला वेळ नाही लागत आहे ना? जमतंय की. उद्या पूजा आहे. मला माहिती आहे दगदग होती तुझी, आराम करायला वेळ नाही. सगळं एकामागून एक येतंय आणि एक लक्षात घे, रणजित, आलोच आलो. साहेब आलात का रणजित? तुमची इच्छा असेल तर बसा. आमचं काही रणजित बसा जरा. तुम्हाला उभं राहायचं काम नाही लावलेलं आम्ही. जसे आपल्यात आज्ञा पाळणं फक्त शब्दात नाही, वागण्यात पण आलं पाहिजे. साहेब तुम्ही आज कोड्यात बोलता. नाही म्हणजे याआधी असं कधी झालं नाही. काय विचित्र योगायोग आहे ना रणजित. आमच्या बाबतीत पण असंच झालं. आम्हाला पण काही कळेनासं झालंय. रणजित, तुमच्या नावामागे ढाले पाटील हे आडनाव लागतं. ते मागे लागत असलं तरी तनामनात ते पुढंच पाहिजे. साहेब जरा स्पष्ट बोललात तर खरंच बरं होईल. मला सांगा आमचं काही चुकलंय का?
हे बघा, तुमचा रणजित ढाले पाटील या नावाला डाग लागेल असं कधीही वागणार नाहीये, ह्याची खात्री बाळगा. आणि चुकून अनावधानाने काही झालं असेल तर रणजित, राजश्री असं म्हणाले, आज तुम्ही तुमच्या सासूरवाडीमध्ये खांद्यावर फडकं टाकून लोकांना जेवायला वाढत होतात. हो, वाढलं मी जेवायला. म्हणजे तुम्ही सासूरवाडीत गेल्यावर आपण कोण आहोत हे विसरला. रणजित, आपण ढाले पाटील आहोत याची तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण का करून द्यावी लागते? अहो पण आईसाहेब, मी तिथे तुम्ही सरकारी नोकरीत आहात, तिथं विसरून जाताच, त्यात आम्ही पडत नाही. पण ज्या गोष्टीचा थेट ढाले पाटलाच्या घराशी संबंध येतो तिथे आपण ढाले पाटील आहोत. आपल्या घराण्याचा मान आहे, आपली प्रतिष्ठा आहे, हे विसरून अजिबात चालणार नाही. आपण ढाले पाटील आहोत हे लक्षात राहणं मस्त आहे. आईसाहेब, अहो प्रतिष्ठेचा प्रश्न येतोच कुठे? आय मीन, ती तिकडची एक साधी सोपी पद्धत होती, बस, बाकी काही नाही. पद्धत? आय मीन, ती बांधलांकडची एक पद्धत आहे. आपण नाही का आपल्या रीतिरिवाजानुसार गमती जमती केल्या, मजा केली, तशी ती बांधलांकडची एक गंमत होती. आणि आईसाहेब, मला त्यात काहीच गैर वाटलं नाही. आणि गैर तरी का वाटावं? आईसाहेब, मला सांगा, आपल्या माणसांना प्रेमाने खाऊ घातल्याने आपली प्रतिष्ठा वाढणार आहे की कमी होणार आहे? रणजित, आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायला लागले. आणि ती आपली माणसं, ती माणसं तुमची आपली कधी झाली? जेव्हापासून तुमच्या संमतीने आमचा त्यांच्याशी संबंध जोडला गेला तेव्हापासून. आईसाहेब, लग्न झालंय आमचं त्यांच्या मुलीशी. आणि आपल्याकडे असंच म्हटलं जातं ना की लग्नात फक्त लग्न झालेल्या दोन व्यक्तींचे नाही तर त्यांच्या दोन्ही कुटुंबाचे नातेसंबंध तयार होतात. आणि आईसाहेब, तुम्हीच घडवून आणलंय ते सगळं. नाही म्हणजे महिन्याभरापूर्वी मी बांधल मंडळींना ओळखतही नव्हतो. आईसाहेब, मुलगा मानतात ते मला. त्यांची मुलगी बायको आहे माझी. तिच्याबद्दलच बोलायचं होतं आम्हाला. बोलू का? अर्थात आईसाहेब, तुमचा अधिकार येतो. आहे ना अधिकार? हे लक्षात ठेवणं मस्त आहे रणजित. आमचा अधिकार आहे. काय? अत्यंत वाभरट, आगाऊ आणि बालिश पोरगी आहे तुमची बायको. मान्य ती लहान आहे, पण इतकी पण लहान नाही की 2 वेण्या घालून शाळेत चालली. तिला समजावून सांगा ढाले पाटील घराण्याच्या रीतीभाती. ढाले पाटील घराण्याची परंपरा, प्रतिष्ठा, मान मर्यादा सगळ्यांना अनुसरून कसं वागायचं हे त्यांना कळणं मस्ट आहे.
तुम्हाला काही हवंय का संजीवनी? नाही अहो मी ते सहजच आलते. पण केवढी पुस्तक आहेत तुमच्याकडे. ते GSTचं पुस्तक दिसलं ना, ते बघत होते. बघितलं? झालं का बघून? हा म्हणजे मागचं पुढचं बघितलं आणि 4 वळी वाचलं बघा. संजीवनी, हे GST वगैरे गोष्टी आहेत ना, ते तुमच्या डोक्याबाहेरच्या आहेत. नको तिथं डोकं नका खुपसू. हा हे बाकी खरं बोलले बघा तुम्ही. लय अवघड प्रकरण आहे, काही डोक्यातच घुसत नाही माझ्या. ते GSTला इंग्लिश मधलं काय म्हणतात? GST इंग्लिशच आहे. हा ते मला माहिती हो, पण ते GST पूर्ण वाक्यात काय म्हणतात तसं? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. कसं आहे संजीवनी, कामं आणि नसती कामं याच्यात फरक असतो. एक वेळ कामं नाही केलीत ना तरी चालेल आम्हाला, हा? पण नसत्या कामात आपलं डोकं घालू नका. राहील का लक्षात? सॉरी दादासाहेब भाऊजी, जर मातीच खाल्ली मी, न विचारता आले ना इकडं. अहो पण ती माझी मैत्रीण आहे की नाही, आपल्याकडे आलती बघा पाठराखीण म्हणून, ती मोनी. आमचा बिझनेस, तिचा बिझनेस आहे, मी फक्त मदत करते तिला. हा तर म्हणलं तिला जरा ते GST बद्दल सांगावं नाही का. आपण किती टक्के GST भरतो? संजीवनी, ऐका आम्ही काय सांगतोय ते. हा, नीट कान उघडं ठेवून ऐकायचं. हे आम्ही पहिलं आणि शेवटचं सांगतोय तुम्हाला. या घरातल्या बायकांनी प्रश्न विचारायचे नसतात. नाही, तुम्हाला किती ज्ञान आहे याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आहेत, पण या सगळ्या आहेत ना, या आमच्या कामाच्या गोष्टी आहेत. कळलं का? त्यात तुम्ही लुडबुड करू नका. नवीन लग्न झालंय ना तुमचं, चांगल्या साड्या घालून मिरवा, आराम करा, नवऱ्याबरोबर फिरायला जा. पण ढाले पाटलांचा व्यवसाय काय? आपण किती GST भरतो, किती इन्कम टॅक्स भरतो का नाही याच्याशी तुमचं काही देणं घेणं नाही. कळले? राहील का लक्षात? जा जा, आपला वाडा फिरून बघा. एवढा मोठा वाडा बघितला नसेल तुम्ही कधी. एवढाच तुमचा पण टाइमपास होईल. जावा. राहू दे ते, अहो पण ते राहू दे म्हणलं ना. कळतच नाही मला इथं कसं वागायचंय ते. नुसता डबराच पडायला लागलाय पोटात. कशी वागू, कशी बोलू? संजय संजय अडगे, तुला कसं कसं समजत नाही कसं वागायचंय ते. येऊ का? या की. तुम्ही तरी असं विचारत नका जाऊ. अगं सवय आहे मला ती, मोडायला वेळ लागेल. तुला झोपायचं असेल ना लवकर? नाही, बोला की. अगं काय नाही, मी तुला हे सांगायला आलो होतो की आपल्या घरातून बाहेर पडलीस ना, की उजवीकडे एक झाड आहे. तिथे तसाच फुलांचा सडा पडतो जसा तुझ्या माहेरी पडतो. इतक्या वर्षात आज पहिल्यांदा आठवलं मला ते, जेव्हा तुला फुलं वेचताना बघितलं त्यावेळी. तू उद्या जाऊ शकतेस तिथे. ऍक्च्युली मला तुला एक प्रश्न विचारायचा होता. मला पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. लेडीज फर्स्ट. हा? नाही नाही, म्हणजे उद्या रस्त्याने चालत असताना डबऱ्यात पडायची आली तर तेव्हा पण तुम्ही मला असंच म्हणाल, लेडीज फर्स्ट. नाही नाही, खड्ड्यात पडायच्या वेळी मी आधी.
मग आता प्रश्न पण आधी तुम्हीच विचारा. ओके ते टोके. अगं काय नाही, खूप बेसिक प्रश्न आहे. ऍक्च्युली मला आश्चर्य या गोष्टीचं आहे की मी हा प्रश्न तुला आधी का नाही विचारला. मला सांग, तुझा बर्थडे कधी असतो? सप्टेंबरमध्ये. संजू, अगं सप्टेंबरमध्ये 30 दिवस असतात. त्यापैकी नेमकं कोणत्या दिवशी तुझा बर्थडे असतो? नाही म्हणजे तुझ्या जन्माची तारीख काय? संजू, अगं मी विचारलं तुझी डेट ऑफ बर्थ काय? 18 सप्टेंबर. हा, 18 सप्टेंबर 1900. 18 सप्टेंबर 2000. 2000. आजपासून 18 सप्टेंबर 2001 ही तुझी जन्म. 18 सप्टेंबर 2001. 18 सप्टेंबर 2001. जी. म्हणजे तू जस्ट 18 वर्षांची झाली आहेस? म्हणजे विवाह म्हणते ते खरं आहे. मोस्ट बालविवाहच केलाय. हो, पण मी काय ते निव्वळ म्हणजे ते म्हणतात तशी नाहीये बरं का. तुला माहिती ना, आमच्याकडे तुझ्या वयाच्या मुलींना गळ्यात वॉटर बॅग आणि पाठीवर दप्तर घालून शाळेत पाठवतात. सॉरी, पण तुम्ही हे नसलेले आंबे पाडणं बंद करा बरं का. बर, तुला माहिती का ग माझं वय किती? आपल्याकडे असले प्रश्न फक्त पुरीलाच विचारतात. तुझं वय काय, तुझं शिक्षण काय, तुला स्वयंपाक करता येतो का, चालता येतं का, वगैरे वगैरे. खरंय. बरं, मुलगा म्हणून मी त्याबद्दल सॉरी म्हणतो. बरं ऐक, माझं वय 27. किती? 27. या मार्च मध्ये 28 सुरू होईल. बरं. अगं बरं काय, तुझ्या लक्षात येत आहे का, आपल्यात 9 वर्षांचं अंतर आहे. घ्या, अहो तुम्ही अंतराचं काय घेऊन बसले. आमच्या आई आणि डॅडी मध्ये तर ह्याच्यापेक्षा लई जास्त अंतर आहे. म्हणजे काही अंतर हळूहळू कमी करता येतात तर. हो, जावा तिकडं. आणि तसं पण तुम्ही मला अजून लहानगी समजू नका बरं. आणि तसं पण माझं जनरल नॉलेज लय सॉलिड आहे. मला सगळं कळतं जनरल नॉलेज मधलं. हो का? हा, मग डाऊट असेल तर टेस्टिंग करा. ठीक आहे, बेस्ट बेस्ट. मी तुला 3 प्रश्न विचारणार. विचारा. मला सांग, मणिपूरचे राज्यपाल कोण? काय? अगं मणिपूरचे राज्यपाल कोण असं विचारलं मी. ओ, कुठल्या आडगावाचा प्रश्न विचारताय? नाही माहिती? हरकत नाही. मला सांग, हिमाचल प्रदेश मधल्या एका कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये गेल्या वर्षी पोटनिवडणूक झाली, ती कोणी जिंकली? हे बघा, तुम्ही मला असे उगाच मेचक्यातले प्रश्न विचारू नका बरं. मला कसं ठाव असेल? बरं मला सांग, गेल्या वर्षीच्या रणजी मध्ये ओरिसाने किती मॅचेस काढल्या? अहो, कुठून शोधून काढताय प्रश्न हे? हा, मला नाही माहिती. असे जनरल नॉलेजचे प्रश्न विचारा की, जनरल नॉलेजचे प्रश्न. अगं मग हे काय होतं? सगळ्या जगात याला जनरल नॉलेजचे प्रश्न म्हणतात. तुमच्या पानबुंद्यात वेगळा सिलेबस आहे का? अहो म्हणजे तसं नाही, पण असे जनरल नॉलेजचे प्रश्न विचारा की. म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान कोण, पहिले राष्ट्रपती कोण, किंवा मग या वर्षीचा नॅशनल अवॉर्ड कुणाला मिळाला वगैरे. अरे वा, म्हणजे परीक्षा घ्या तूच सांगणार, प्रश्नही तूच ठरवणार. याला काय अर्थ आहे?
ठीक आहे, आता काय पदरी पडलं आणि पवित्र झालं. केलाय बालविवाह, त्याला काय करणार नाही का? ओ एक मिनिट. मला कोणत्या कोणत्या वस्तूवर किती जीएसटी बसतो हे ठावे. आपल्या भारताचे उद्योग मंत्री कोण आहेत हे माहितीये. मागच्या महिन्यात छोट्या उद्योगांसाठी एक बिल पास झालं. त्या बिलामधली समधी कलमं मला माहितीये. संजू, बरी आहेस ना? तुला हे सगळं का माहितीये? कारण माझा एक स्मॉल स्केल बिझनेस आहे, कुटीर उद्योग. मला नव्हतं माहिती. कोणत्या कोणत्या वस्तूवर किती जीएसटी बसतो हे ठावे. आपल्या भारताचे उद्योग मंत्री कोण आहेत हे माहितीये. मागच्या महिन्यात छोट्या उद्योगांसाठी एक बिल पास झालं. त्या बिलामधली समधी कलमं मला माहितीये. संजू, बरी आहेस ना? तुला हे सगळं का माहितीये? कारण माझा एक स्मॉल स्केल बिझनेस आहे, कुटीर उद्योग. मला नव्हतं माहिती. ते मी आणि मोना. चोर 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 भैयासाहेब, चोर चोर. काय रे? अहो, आम्ही यायच्या आधीच गायब झाली बघा. 4-5 जण होते. कोण? डाकू. डाकू? अक्का, अगं डाकू! रणजित, पिस्तूल घेऊन या तुम्ही. राजश्री, दादासाहेब लवकर या. लवकर लवकर सगळे. दादासाहेब, काय झालं? दादासाहेब तुम्ही बंदुकीत गोळ्या भरा आधी. काय झालं रे? मावशी, डोंट पॅनिक. सर्वेश, काय झालं नीट सांग. आताच एक माणूस गच्चीतून येताना बघितलाय मी. आपल्या घरात एक माणूस शिरलाय बघा. देऊ का ठेवून? 4-5 म्हणाला होतास ना? अहो, आधीच आले असतील. आणि तुम्ही काय बसलाय बघत मग? हा? जा जाऊन शोधा. वॉचमन कुठे आहे? खाली शोधतायत ते. जा तुम्ही पण शोधा. जा रे. रणजितराव चला. राजश्री, आई साहेबांना घेऊन आणता खोलीत. तुम्ही सगळेच जण चला. नाही नाही नाही, अशा वेळी सगळ्यांनी एकत्र असणं मस्त आहे. आम्ही थांबतो इथे. आई साहेब ऐका माझं, मी आणि रणजितराव बघतो ना काय ते. तुम्ही आज चला. आई साहेब चला. मावशीबाई चला. हो, अक्का चल. रणजितराव तुम्ही इकडे बघा, मी आणि नाना इकडे बघतो. चला नाना. तू का थांबलीस तिथे? जा आत. काळजी घे. कोण आहे तिकडं? एक मिनिट, सोड तिला. कोण आहेस तू? हे घर कुणाचं आहे माहिती का तुला? माहितीये की. तू वाटलंच होतं आम्हाला. आओ, ढाले पाटलांच्या घरात घुसून ढाले पाटलांना घाम फोडणारा एकच व्यक्ती असू शकतो, स्वतः सुजित ढाले पाटील. हॅलो ब्रदर. कसं आहेस? ठणठणीत. सुजितराव तुम्ही आतोय आणि ही काय पद्धत आहे का घरात घुसायची? नाही, दरवाजाची ॲलर्जी आहे का तुम्हाला? वानरासारखं असं घरात घुसता येते? ही काही पद्धत आहे का खानदानी माणसांनी स्वतःच्याच घरात चोरासारखं घुसायचं? शोभतं काय? खानदानी माणूस. त्याचं काय दादासाहेब, आम्हाला तुमचं खानदान
खानदानाची इज्जत, त्याचा फुकटच्या अभिमान, त्या कॉन्सेप्टच आम्हाला मान्य नाही येतो. आणि आपल्याच घरात यायचं आहे ना आमचं बिघर. आहे की कन्फर्म केलो. आणि आपल्याच घरात यायचं म्हटल्यावर कसं बी आलं तर चालतंय की, हा वानरा गतारा तरी बी चालतंय. तर तुम्हाला मी चोर वाटलो, याला मी काय करणार सांगा. इट्स युअर प्रॉब्लेम, डील विथ इट. सुचित्रा, ढाले पाटलांच्या घराचं दार उघडा म्हटलं की उघडतंय. असं नसत्या मार्गाने यायची काय गरज आहे? वाकून मुजरा आई साहेब, त्याचं काय आहे, तुम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून आम्ही मागच्या दारांच येणार होतो. ते बंद होतं म्हणून म्हटलं गच्चीच्या खिडकीतून आत यावं, तेवढाच व्यायाम. पण काय प्रॉब्लेम काय, घरात येताना मेन दारातनं जायचं असा काही सरकारनं नियम केलाय काय? सुजित, आपण कोण आहोत? आपण काय करतोय? ओ आई साहेब माफ करा. तुमचं ते परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासनाची कॅसेट आहे ना, आता जरा बंद करा. आजूबाजूला बघा जरा. अहो देशात किती विषय ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि तुम्ही ते बिनकामाचे विषय अजून चगळत राहिलाय. अहो जुने जाऊ दे मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका. सडतना ऐका ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका. खांद्याच चला खांदा भिडवणी. तुम्हीच शिकवलंय आम्हाला. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः असे कोरडा पाषाण, असं असून चालत नाही हो. त्यामुळे बदलच विषय. सुजितराव, तोंड सांभाळून बोला. कोणाशी बोलताय? आईसाहेबांची बोलायची ही पद्धत आहे का? हो दादासाहेब, तुमची जी पद्धत बिद्धत याव त्याव सन्मानानं तुमच्याकडेच ठेवा. आमच्या वेरियोन मदरशी आम्ही कसं बोलायचं हे तुम्ही ठरवू नका. इट्स इंजुरियस टू हेल्थ. सुजित, नाही तुझं तंगड तोडून तुझ्याच गळ्यात घातलं तर नावाचं अजित ढाले पाटील नाही मी. कोणाशी बोलतोय तू? कोणाशी बोलतोय म्हणजे? मोठ्या भावाशी बोलतोय. काय प्रॉब्लेम काय आहे? सुजित, दादासाहेब, दादासाहेब जाऊ दे. अहो, लहान आहे तो, मी बोलतो त्याच्याशी. हा विषय इथे थांबूयात आपण. काय रे, तू आल्या आल्या सुरू झालास? पण आलास भारी वाटलं. दिल गार्डन हुआ एकदम. आता हिरवं झालेलं रान रागाने पिवळं करू नको म्हणजे झालं. वा, क्या बात आहे. हिरवं झालेलं रान रागानं पिवळं करू नकोस. अरे वहिनी आल्याने कवी झालास की रे तू. क्या बात आहे. गुड चेंज, आय मस्ट अप्रिशिएट. बाकी तुला बघून आपलं पण दिल गुलछेडी झाले बघ. सुजा आलाय का? सुजा, मेल्या, कुठे होतास इतके दिवस? हा, बाबाच्या लग्नात पण आला नाहीस. ओ माय डार्लिंग बेबी मावशी, आओ ना गले लगाओ ना. चुप, कुठे होतास इतके दिवस मेल्या? ते जाऊ दे. गाल बघ किती उतरल्यात, बारीक झालीस तू. हो ना, हा बारीक झाली ना मी. हा. ते लग्नात जरा खाका झाली माझी, पण आता तू म्हणतोस तर नक्की बारीक झाली असणार बघ मी. एवढ्या तेवढ्यानं काय होतंय? तुला डाएट बिट करायच्या भानगडीत पडू नकोस. मस्त खायचं आणि सगळ्यांनी खाऊ घालायचं काय. अरे माझ्या सोन्या. अगं सॉरी बरं का, मगाच्या गोंधळात तुमच्याकडे लक्षच गेलं नाही. आमच्या ज्येष्ठ भावाच्या कनिष्ठ भार्या वहिनी दे सेकंड.
टेम्परेचर मेंटेन आहे ना? ही पद्धत आहे वाटतं तुमच्या खानदानाची, मोठ्या वहिनीशी बोलायची. आमचा माणूस काही बोलणार आहे का? सुजितराव, तुम्हाला किती वेळा सांगितलंय नीट बोलत जा यांच्याशी म्हणून. ही पद्धत आहे का बोलायची वहिनीशी? आणि काय आहे वहिनी द सेकंड काय आहे? कटू सत्य हो, कटू सत्य. सुजित भाऊजी, हा. चालू दे तुमचं, चालू दे. थँक्यू वहिनी दी सेकंड. गुड नाईट. चिडल्या वाटतं. आणि फायनली मिसेस स्वरांगी रणजित ढाले पाटील. नमस्कार. मी सुजित शिवाजीराव ढाले पाटील, रणजितचा लहान भाऊ. यांच्या बते इज्जत करू. तुम्ही लहान आहात म्हणून नुसता नमस्कार. पण भाऊजी, माझं नाव स्वरांगी नाहीये, संजीवनी आहे. असं कसं? अरे, माझ्या माहितीप्रमाणे तुझं जे मुलीशी लग्न ठरवत तिचं नाव स्वरांगी होतं की? अहो, ते झोला झोल विषय लय खोल आहे. मी सांगते तुम्हाला आरामात. हा, सुजितला नानासाहेब सगळं समजावून सांगतील. भलत्या माणसानं नसते उपद्व्याप करू नयेत. कारभारी, दमानं सांगा, काही हरकत नाही. नुकताच जो काही कौटुंबिक पेच प्रसंग उद्भवलेला आहे तो समजावण्याची जबाबदारी नेहमीप्रमाणे तुमच्यावर पडलेली आहे. हरकत नाही. सुजित, मुक्कामाला की नेहमीप्रमाणे धावता दौरा आहे? हा, काय चाललो? आई साहेब, तुम्हाला माहिती आहे की इथल्या सरंजामीच्या वासाची एलर्जी आहे आम्हाला. श्वास घेता येत नाही. आणि तसं मी यायचं प्रयोजन पूर्ण झालंय की. हा, भावाला भेटलो, नव्या वहिनीचं दर्शन झालं. हा, बाय द वे, संजीवनी स्वरांगी तुमचं जे काय नाव असेल ते मागासाठी सॉरी बरं. आपली स्टाईलच तशी आहे. मी तुमचं अभिनंदन. मला माणूस मिळालाय. अहो, आजच्या काळात माणूस की जपणारा माणूस आहे. नशीब काढलाय तुम्ही. चला, येतो मी. सुजित, प्लीज थांब. उद्या पूजा आहे घरात. देवाला रिटायर केलेल्या माणसाच्या लेखी पूजेला काय महत्व असणार आहे? तसं बी उद्या सगळे तुम्ही इथे राजहंस जमणार. माझ्यासारख्या कावळ्यामुळे उगाच तुमच्या पूजेची शोभा जायला नको. भाऊजी, अहो, आपल्याकडे तर लहान घ्या गोऱ्या कुमट्या पायाला बी काळा तीट लावतात. थांबा की. वाह वहिनी, तुम्ही ढाले पाटील झालात. बघा, यांना पण पटलंय. आम्ही आमच्या घराण्याला लागलेला काळा बट्टा आहोत. चला. हा, सुजित, ती तुला बट्टा नाही तीट म्हणाली. ऍक्च्युली आपली मराठी भाषा ना खूप इंटरेस्टिंग. जगासमोर शर्मेने मान खाली घालायला लावतो ना, तो बट्टा. आणि जगाच्या वाईट नजरेपासून आपलं रक्षण करते ती तीट. ती तुला तीट म्हणाली, बट्टा नाही. आवडलं आपल्याला. तीट. वहिनी, आपण आता इथे थांबणार. या काळ्या तीटाला आवडलाय शब्द. बराच उशीर झालाय. सगळ्यांनी झोपायला पाहिजे. उद्या सकाळी पूजा आहे. सकाळी लवकर उठणं मस्त आहे.
बेबी हा बघा व्यवस्थित. सुजा चला झोपायला. हो मोर मी आलो. तुम्ही पण जा झोपा. येते भाऊजी. गुड नाईट. काय संजीवनी स्वरंगी काय लढत रे? सुजितराव मी सांगतो. ना मी सांगतो त्याला. तुम्ही सुद्धा जाऊन झोपा. चल बसून बोलूया. चल. अति निकट येऊनी पाहू लागले निरखुनी तो दिसले कैवल्य ध्यानी तेथे गोविंद भुवाला मुखे लागले स्तवन आपण खरेच गजानन मुखे लागले स्तवन आपण खरेच गजानन तेथे चाले अरे, 5 मिनिटं गुरुमूर्ती झोपू दे की. हरणाप्रसाद वाढ म्हणा दुर्गंधाला दारा कदा समर्थांच्या पायावरी गोविंद समर्थांच्या पायावरी गोविंद परी उत्पादरी श्री ठेविले निर्धारी अष्टभावे दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरे गजानन विघ्नांचे करीतसे कंदन ह्याचा प्रत्यय झाला माझा घोडा द्वाडती सर्वही त्याला भीती तेथेच गुरुमंत हरण्या त्याचा द्वाडपणा हा घोड्याचा ती मला चालता उडी मारे क्षणाक्षणाला माग सॉरी मला खूप उशीर झाला का उठायला? ऐसा झाला प्रकाश घोडे झाले फरार अहो पण काय? केणे कोणीने केले गरिबाला हा? जडावा उद्धार कोण्या एका माणसाचा असावे परी केवड्याचा तिकडे जाऊ. तरी जावते मी आंघोळ हा आंघोळ चालले. केवळांतरी आम्ही कथे करी घोडले पाहिले साचे धावणारा बयो इकडनं 500 कोस दूर आणि तिकडनं 500 कोस दूर माणसंच नाहीत. नुसती किर्र शांतता. हे आंबे गाव आहे का मंगळ आहे? संजय गप उगाच चाडग्यासारखं काही बोलू नकोस. इकडं भिंतींना बी कान असतात. संजय आडग्यासारखी वागू नकोस. अगं सासर आहे तुझं येडे. संजय स्टॉप. एवढी आहेस का जरा? हे बघ संजय मागच्या वेळेचा एवढा मोठा मॅटर विसरली होय ग. त्या राजश्री वहिनींचा वास इंग्लंड का जर्मनी मधनं आणला होता म्हणून. नको नको बाबा. इकडं लय मागड्या वस्तू आहेत. श्रीमंती म्हणतात याला श्रीमंती. हा अजून काय? एवढं समजा आहे पण तरी माझ्या मनचा पिसारा काही फुलना. जाऊ दे बाया. या कायमची राड आहे तुमची. कधी वेळेत काम नाही तुमचं. कधी आणायला सांगितली होती कोथमीर? इथं अगोदरच उशीर झालाय. बेबी मावशी मला ओरडणार परत जर उशीर. धाकल्या मालकीनबाई तुम्ही दत्तू काका मी इथं बसू चालेल? अहो बसा की. हे काय विचारणं झालं? अख्खा वाडा तुमचा आहे.
भूक लागली का तुम्हाला? लगेच करतो 2 मिनिटात पोहे. ते काय झालं, कोथमिरी आलं, उशीर झाला. अहो, नाही नाही. कांदाच कापायचा राहिलाय, लगेच होतील पोहे. आह! कापलं का बघू? हळद कुठे? या इकडे इकडे या. धरून ठेवा बरं, पोट दाबून ठेवा. ते थोडस रक्त येईल पण बरं वाटेल. भया लय जोरात कापलंय, इंजेक्शन घ्यावं लागतंय बहुतेक. अहो, इंजेक्शन वगैरे काय नको, हळद घातली की आता होईल बरं. आणि मी करतो बरं का पोहे, थोडा वेळ लागेल. हं? तुम्ही जरा शांत व्हा बरं. पोहेच करायचेत ना? मी करते की. हा बघू. मिरची आहे, शेंगदाणे आहेत, अजून फक्त कांदा चिरायचा बाकी आहे. हा. काय झालं? दाखल्या आणखी नाही. असली कामं तुम्ही करू नका म्हणून कालच सांगितलं. तुम्ही बी गोत्यात याला आणि आम्हाला पण गोत्यात आणायला. दाखल्या मालकीन बाई, माझी नोकरी जाईल हो. काही नाही होत, कशाला उगा टेन्शन घेता. आई साहेबांना कळलं तर? दत्तू काका, एका हिंदी सिनेमातला डायलॉग आहे. मैं जानती हूँ बंदूक में गोलियां नहीं है, तुम जानते हो बंदूक में गोलियां नहीं है, लेकिन ये पुलिस नहीं जानती कि बंदूक में गोलियां नहीं है. हा, आता काय फक्त कांदा चिरायचं राहिला ना. हा. असली कामं तुम्ही करू नका म्हणून कालच सांगितलं. तुम्ही बी गोत्यात याला आणि आम्हाला पण गोत्यात आणायला. दाखल्या मालकीन बाई, माझी नोकरी जाईल हो. काही नाही होत, कशाला उगा टेन्शन घेता. आई साहेबांना कळलं तर? दत्तू काका, एका हिंदी सिनेमातला डायलॉग आहे. मैं जानती हूँ बंदूक में गोलियां नहीं है, तुम जानते हो बंदूक में गोलियां नहीं है, लेकिन ये पुलिस नहीं जानती कि बंदूक में गोलियां नहीं है. म्हणजे काय नाही, सर का मीच करते पोहे. अहो, दाखल्या मालकीन बाई, ऐका माझं. अहो, माझी नोकरी जाईल. अहो, पाया पडतो तुमच्या. झाले पोहे. आणि कुणी केले? तुम्ही केले. तेरी बिचू पण मेरी बिचू. काय? दत्तू, झाला का रे नाश्ता? एक मावशी, तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? काय रे, काय झालं? आणि पोहे झाले का? झाले की. काय झालं? पोहे
काय आहे, घरात सगळीकडे उंदीर झालेत फार. आत्ताच एक दिसला मला. हिरवा उंदीर. काय ग? कुठं काय? काय नाही. काय नाही. मग इथं काय करत होतीस? हो, हे तू केले? अहो त्याचं काय झालं माहिती का बेबी मावशी साहेब. अहो मला काही काम नव्हतं म्हणून मी इकडे फिरत फिरत आले होते. तर ह्या सर्वेश दादांचं बोट चिरलं गेलं. सर्वेश दादा दाखव की. म्हणून मी म्हंटल की मीच करते पोहे ऍज अ माणूस की म्हणून. नाही 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 अहो त्यांची काही चूक नाही बघा. ते तर मला नकोच म्हणत होते. मीच म्हणलं त्यांना की मी करते पोहे म्हणून. त्यांची पण काही चूक नाही. खरंच खरंच त्यांची पण काही चूक नाही बघा. मीच म्हणत होते की मी करते आय एम सॉरी. तुला माहितीये ना, चूक नसताना जो पण सॉरी म्हणतो त्याला काय म्हणतात? गाढव. मी काय रणजित साठी गाढव बायको आणीन? बदाम राणी आहेस तू, बदाम राणी. तुला सांगितलं होतं ना की मी आणि अक्का वेगळे आहोत. हा हे खरंय बघा. बघू तुझे पोहे टेस्टिंगला दे. काय दिवे लागलेत बघू देत. आओ हा चमचा. हा. काय केलंस? केलंस काय हे? बेबी मावशीला एकदम कॉम्पिटिशन. काय समजतेस काय स्वतःला? अगं बेस्ट झालेत पोहे. हा हा आवडले म्हणतात पोहे. एकदम टॉप. खरं तर मी डाएट करत होते आणि त्यामुळे मला पोहे खायचे नाहीयेत. पण आता 2 प्लेट खाणार आहे मी तुझे पोहे. हा दे मला, मी तिकडे बसते. 2 प्लेट चांगले पोहे दे मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय फक्त तुम्हीच? काय ग पोरींनो, तुम्हाला भुका लागतात तशा माझ्या पोरांना लागत नाहीत का? पोरं कुठे आहेत माझी? तुमची पोरं? हो, माझीच पोरं. मावशी मावशी म्हणजे काय? मावशी असते दुसरी माय. दादासाहेब, रणजित. बेबी हा जरा हळू. रणजित आणि दादासाहेब गुरुजींना बोलवायला गेले. सुजितरावांनी अजून बदलायचं नाही असंच ठरवलंय. उन्हा डोक्यावरून गेल्याशिवाय उठणार नाहीत ते. हो, मी गेले होते ना उठवायला. मस्त आडवा तिडवा पसरलाय तो. अख्खा मी काय म्हणते, या दोघांना उठवायला तू या दोघींना आणलंस. तसं सुजितला उठवायला चालता बोलता अलार्म घेऊन ये ना. आणले का पोहे? थोडेच वाढ.
घ्या. छान जमलेत बरं का पोहे. व्हेरी गुड. नेहमीपेक्षा जास्त जमलेत. बेबी मावशी, हा खाऊन बघा पोहे. खरंच फार चांगलं झालं. अगं अक्का, या बाबतीत मी तुझी सिनियर आहे. संजूने इतके मस्त पोहे केले होते ना की मी आधीच 2 प्लेट खाल्ले बघ. हा तुम्ही बनवलेत पोहे? अक्का, त्याचं काय झालं माहितीये का? सर्वेसचं बोट चिरलं होतं ना, म्हणून मग ऍज अ माणुसकी म्हणून संजूनी पोहे केले. ऍज अ माणुसकी म्हणून. प्रश्न माणुसकीचा नाहीये, आमच्या शब्दाचा आहे. काल स्पष्ट शब्द त्यांना सांगितलं होतं, ढाले पाटलांच्या घरच्या सुना नोकऱ्यांची कामं करत नाहीत. आमचा शब्द पडला, यांनी पाडला. तुम्हाला एक गोष्ट सांगितली, ती पाळता आली नाही म्हणजे विषयच संपला. अक्का, अगं अन्नावर रॅक काढू नकोस असा. बेबी, चुकीची शिक्षा आम्ही घेतोय तुम्हाला माहिती आहे. चूक कोणाची पण असो, शिक्षा होणं मस्ट आहे. घरच्या सुनेला पण कळलं पाहिजे ते. आज आमची निर्जळी आहे, औषधं पण नकोत आम्हाला. अगं घ्या, करा एकानंद भरा दुसऱ्या. कुणाच्या खांद्यावर कुणाचं ओझ. मस्त आलं ना बोय, बेस्ट. का की तुला आवडलेत ना राजश्री? घे की मग आस्वाद त्याचा. सासूबाई, या घरात एकमेकांच्या पर्सनल स्पेसचा आदर राखायची रीत आहे. असं काम नसताना कोणी कोणाच्या खोलीत जात नसतंय. सॉरी, म्हणजे खूप सॉरी, पण मला जरा जरुरी बोलायचं होतं म्हणून आलते मी. आम्ही जे बोलतो तेच आणि तेवढंच जरुरी असतंय. गुरुजी यायची वेळ झाली आहे, आवरायला घ्या. अहो पण मला जरा बोलायचं होतं, प्लीज. बोला. मला फक्त एक विचारायचं होतं. तुम्हाला जर लेक असती आणि तिने तुमच्यासाठी इतक्या प्रेमानं काहीतरी खायला केलं असतं तर तुम्ही खाल्लं असतं ना? आज बोललात, उद्या बोलायची हिंमत करू नका. तुम्ही या घरची सून आहात, ती पण धाकटी. कारण नसताना लेक व्हायचा प्रयत्न करू नका. सून होऊन राहणंच मस्ट आहे. गेलात तरी चालेल. दत्तू, ए दत्तू,
रंजा, तू एकटाच कसा? म्हणजे दादासाहेब आणि गुरुजी कुठे आहेत? अगं घरातून बाहेर पडताना आम्ही दोघं निघालो खरं, पण बाहेर पडल्यावर मग दादासाहेब म्हणाले एका कामासाठी दोघं कशाला हवेत. मग मी त्यांना म्हटलं तुम्ही जा वॉकला, मी गुरुजींना घेऊन येतो. आणि येताना पवनलालची जिलेबी आणली आहे. अगं बाई, पवनलालची जिलबी. हे बेस्ट काम केलंस बघ रणजित. रंजा, जिलबी सगळ्यांसाठी आणलीयस ना? का जी सगळ्यात गोड वाटते तिच्यासाठी आणलीयस? काय बेबी मावशी तू, अगं सगळ्यांसाठी आणली आहे. अगं बाई, लास्ट आहे का माझं लेकरू, लास्ट आहे. असू देत असू देत, पण आधी जा तिला जिलबी दे. सकाळपासून लेकराचं तोंड कडू झालंय बघ. काय झालं? काय नाही रे, आपली अक्का तर माहितीये ना कशी आहे. सकाळी सकाळी त्या पोरीचं तोंड कडू करून ठेवलं. त्याचं काय झालं, सर्वेचं बोट कापलं आज, म्हणून संजूने अगदी प्रेमाने पोहे बनवले रे. अक्काला पोहे आवडले होते बर का, पण तिने खाल्ले नाही. तिचं आपलं नेहमीच मान पान प्रतिष्ठा, आणि तशीच न खाता निघून गेली रे. पोरीचं तोंड पडलं. एक ते लेकरू लहान आहे रे, त्यात असं दुसऱ्याच्या घरी आहे. जा तिला जिलबी खाऊ घाल आणि तोंड गोड कर तिचं. जा रंजा, इकडे. आता काय? त्याचं काय आहे, म्हणजे लोक असं म्हणतात बरं, मी नाही, की जिलबी आहे ना ती हातानं भरवण्यापेक्षा दाताने भरवली की जास्त गोड लागते. येतात तू. तुम्ही या घरची सून आहात, ती पण धाकटी. कारण नसताना लेख व्हायचा प्रयत्न करू नका. हो तुम्ही ते काय रे, घुसळ गेलत ना डोळ्यात म्हणून, बाकी काही नाही. कळलंय मला. काय कळलं? तेच की तू नाश्ता बनवला ते आईसाहेबांना नाही आवडलं. हा ते होय. ठीक आहे की मग. सॉरी संजू, तू वाईट नको वाटून घेऊ, मी आईसाहेबांशी बोलतो. हो नाही, तसं काही नाहीये. म्हणजे आता मी आमच्या घरी होते तेव्हा डॅडींचा ओरडा खायचेच की रोज. म्हणजे तुला वाईट नाही वाटलं? नाही म्हणजे तुम्हाला वाटतंय तितकं नाही वाटलं. नक्की? हे बघ, मी तुला आमच्या आंबेगावची वर्ल्ड फेमस पवनलालची जिलेबी आणली. काय हो? नाही, मला असं कोणीतरी सांगितलंय की हाताने भरवण्यापेक्षा दाताने भरवलं तर खूप गोड लागते. जावा तिकडं. अरे ठीक आहे, राहिलं खावा तुम्हीच. आओ थांबा की, एवढी वर्ल्ड फेमस जिलेबी आहे, मग तुम्हाला नाही खायची? नकोय मला ती. अहो असं काय करताय, एक तरी खा की. अहो बघा तरी प्लीज माझ्यासाठी. मला असं कोणीतरी सांगितलंय की
मला अजून कसं कसं आमचं तोंड नीट गोड झालं गोडच झालं असं